जालना एमआयडीसीतील गजकेसरी कंपनी समोरून दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी एक मोटारसायकल चोरीची घटना घडली होती। या घटनेची तक्रार चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार भगवान तांगडे यांनी दाखल केल्याने या चोरीचा छडा लावण्याकरिता चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी संबंधित टीमला सूचना केल्याने पोलिसांनी 19 जानेवारी 2026 रोजी एका मोटारसायकल चालकाला ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव आकाश दादाराव साळवे, वय वर्ष 22, राहणार शास्त्री मोहल्ला, जालना सांगितले असून त्याच्याकडून चोरीला गेलेली हिरो HF डिलक्स मोटारसायकल ही जप्त करण्यात आली असून अधिकची विचारपूस केली असता त्याच्या अन्य 3 साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी 3 चोरलेल्या मोटारसायकल चोरल्या असून त्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 3 मोटारसायकल देखील जप्त केल्या आहेत। या चोरट्यांकडून एकूण 4 दुचाकी मिळाल्या असून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चंदनझिरा पोलीस पुढील तपास करत असून त्यांच्याकडून इतरही मोटारसायकल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। कंपनीतून एक गाडी चोरीला गेलेली होती आणि माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशनला एक मोटर वाहन चोरीचं खास पथक आपण स्थापन केलेलं होतं। त्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। त्या गोपनीय माहितीच्या आधारे आकाश दादाराव साळवे, बालाजी संजय वाघ, अनिल किशोर मोरे आणि रितेश राजू शिंदे या 4 आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळालेली होती। त्या आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्याकडून ही चोरीला गेलेली मोटरसायकल प्लस अन्य 3 मोटरसायकल असा जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अजून जास्त गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। चंदनझिरा पोलीस स्टेशनचे PI श्री बाळासाहेब पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, राजेंद्र पवार, अभिजित वायकोस आणि चालक शेजूळ या टीमने ही कारवाई केलेली आहे। अजून जास्त गुन्हे उघडकीला आणण्याचा प्रयत्न करत आहोत। या आरोपींच्या विरुद्धचे गुन्हे दाखल असल्याबाबतचं काय अभिलेख उपलब्ध नाही आहेत। यापूर्वी केलेले नाही, ते फर्स्ट टाइम ऑफेंडर आहेत अजून, परंतु यापेक्षा जास्त गुन्हे त्यांनी केलेले असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे।